श्री बाळूमामाच्या नावानं चांग भला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ। गुरुपुष अमृत योग म्हणजे नेमकं काय आणि उपाय? गुरुपुष अमृत पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष अमृत योग असे म्हणतात। विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि उत्तम समजला जातो। या योगावर सोनं खरेदी केलं जातं। सोने खरेदी केल्यामुळे त्यात वृद्धी होते। सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी। त्यामुळे सोने हे अक्षय सदैव टिकून राहतं आणि सदैव वाढत राहतं। याचबरोबर सोनं जास्त खरेदी करणं शक्य नसतं, त्यांनी चांदी खरेदी करू शकता। चांदी ज्यांना खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी इतर कोणत्याही धातूची वस्तू खरेदी करू शकता। सोन्यासोबतच चांदी, घर, वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग अत्यंत शुभ आणि उत्तम मानला जातो। गुरुपुष अमृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जाते, जसे की नवीन व्यापार, उद्योग, बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे, गुंतवणूक करणे, बँकेत पैसा जमा करणे, दानधर्म करणे। यामुळे हमखास यश प्राप्त होते, धनलक्ष्मी प्राप्त होते, लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कामात व्यवसायात प्रचंड यश मिळते। आपल्या हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक आणि मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो। पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो। पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा समजला जातो। त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करा, यश प्राप्त हे होणारच आहे। जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरुपुष अमृत योग निर्माण होतो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून जातो। अनेक अडलेली कामे मार्गी लागतात। अपयश पदरात येत असेल तर ते निघून जाऊन यश प्राप्त होते। या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात। या दिवशी देवी लक्ष्मीची, महालक्ष्मीची, अंबाबाईची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते, घरातून दारिद्र्य निघून जाते। सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर, अंबाबाई समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा, पूजा करा, 3 अगरबत्त्या लावा। ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे नामस्मरण करा, बाळूमामांचे नामस्मरण करा, श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, कुलदैवतांचे नामस्मरण करा, प्रार्थना करा। सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात। या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी, तात्काळ यश प्राप्ती होते। गुरुपुष अमृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप, तंत्र, मंत्र करण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो। गुरुपुष अमृत योगावर दान, धर्म, पुण्य करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्वाचा समजला जातो। या दिवशी नवीन कपडे, खास करून फळे, धान्य, पादत्राणे आणि अनेक प्रकारचे यथायोग्य साहित्य
खरेदी करण्यासाठी योग्य समजला जातो. आपणास जेवढे शक्य आहे तेवढे गरजू लोकांना दान करावे. ते दान 1 रुपयापासून कितीही रुपयापर्यंत करू शकता. गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा गोशाळेत चारा द्यावा. या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता. याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्र विवाहासाठी वर्ज्य समजला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून गुरुपुष्य अमृत योगावर विवाह चुकूनही करायचा नसतो. गुरुपुष्य अमृत योग खूप शुभ आणि मंगल योग असला तरी या दिवशी काही कामे आपणास हिंदू धर्मशास्त्रानुसार चुकूनही करायची नसतात. ही कामे कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया. तर यासाठी आपणास गुरुपुष्य अमृत योगावर म्हणजेच गुरुवारी आपणास काळी वस्त्रे चुकूनही परिधान करायची नाहीत. याचबरोबर मांसाहार चुकूनही खायचा नाही. अपशब्द बोलायचे नाहीत, भांडण तंटे करायचे नाही. तसेच घरातून चुकूनही देवाचे नामस्मरण न करता बाहेर पडायचे नाही. काळ्या वस्त्राबरोबरच काळ्या कोणत्याही वस्तू आपणास वर्ज्य आहेत. घरातून चुकूनही बिना आंघोळीचे बाहेर पडायचे नाही. याचबरोबर आपणास अशा गोष्टी करायच्या नाहीत ज्या हिंदू धर्मशास्त्रात मान्य नाहीत. याचबरोबर आपणास या गुरुपुष्य अमृत योगावर काही उपाय करायचे आहेत. सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद टाकायची. आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करायची. 3 अगरबत्त्या लावायच्या. सर्व देवी देवतांचे नामस्मरण करायचे आणि शक्य झाल्यास एक सकाळीच नारळ फोडून घ्यायचा. गोडधोड नैवेद्य दाखवायचा. यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचा लेप लावायचा. हळदीचा लेप लावायचा. यानंतर अगरबत्त्याची ओवाळणी करून या अगरबत्त्या आपणास आपल्या घराच्या बाहेर असणाऱ्या तुळशी मातेला अर्पण करायच्या. पण तुळशी मातेला अर्पण करताना सर्वप्रथम जल अर्पण करायचे. त्यानंतर जल आपण सूर्य देवाला अर्पण करायचे आणि यानंतर आपणास मनोभावे पूजा करायच्या. शक्य झाल्यास 11 प्रदक्षिणा मारायच्या. अगरबत्ती ओवाळून धूप आरती दाखवून यानंतर आपल्या घरामध्ये येऊन देवघरामध्ये लाल कपडे देवघरासमोर ठेवून यामध्ये एक सुपारी घेऊन हळदी कुंकू ओवाळून श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करायचे आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे. बाळूमामांचे नामस्मरण करायचे आहे. धूप दीप आरती लावून आपणास मनोभावे पूजा करायची आहे. यानंतर आपणास 3 लवंगा, 3 वेलदोडे आणि 3 काळे उडीद घेऊन आपणास ते सुपारीच्या जवळ ठेवायचे आहेत. धूप दीप आरती दाखवायची आहे. यानंतर थोडासा एका भांड्यामध्ये ऊद घेऊन आणि यामध्ये कापूर टाकून तो ऊद आणि त्यामध्ये थोडेसे तूप घेऊन तो पूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. कोपऱ्यामध्ये सर्व ठिकाणी तो धूर पसरला पाहिजे. अशा पद्धतीने तो आपणास धूप सर्व ठिकाणी धूर सर्व चारी कोपऱ्यामध्ये पसरवायचा आहे. त्यानंतर आपणास
गाईचे गोमूत्र घेऊन घराच्या चारही कोपऱ्यामध्ये शिंपडायचे आहे. शक्य झाल्यास बाहेर सुद्धा शिंपडा. यामुळे आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात. घरातील सर्व संकटे दूर होतात. कर्णीबाधा, काळी जादू, वाईट शक्ती तात्काळ निघून जाते. आपल्यावरील वाईट वेळ निघून जाते. घरातील सर्वांचे कल्याण होते. त्यामुळे या गुरुपुष अमृत योगावर हे सर्व नियम अटी पाळा.